ठेवायची आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साध. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आजच्या या ग्रंथ वाचनाचा या ठिकाणी 22वे पुष्प आहे. किती दिवस झाले आपल्याला? बोला, किती दिवस झाले? आणि म्हणून या ठिकाणी हे 22वे पुष्प आहे. तर आपण या ठिकाणी बुद्ध जे आहेत, बुद्धांचं प्रवचन सुरू असताना या ठिकाणी परिवर्जकांच्या या धम्मदीक्षेची मोहीम जी आहे, सारनाथ येथे आगमन झालेलं आहे आणि बुद्धाचे या ठिकाणी प्रवचन सुरू आहे.
बुद्धाने या ठिकाणी विशुद्धी मार्गाचं प्रवचन दिलेलं आहे, 5 तत्वांचं प्रवचन दिलेलं आहे. तद्वतच या ठिकाणी सदाचरणाचा मार्ग म्हटला म्हणजे अष्टांगिक मार्ग हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तद्वतच या ठिकाणी शील, दान, उपेक्षा, नेशकर्म, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या 10 पारमिता सुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कारण या सद्गुणाचा अर्थ परिवाजकांनी बुद्धांना विचारल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा एक कल आहे. अपराध करण्याची लाज वाटणे आणि या शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजेच काय आहे तर पापभीरुता. अर्थातच या 10 पारमिता ज्या आहेत आपल्या या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे. अर्थात सदाचाराचा मार्ग म्हटलं काय म्हणजे काय आहे तर या 10 पारमिता आहेत आणि म्हणून त्यांना पारमिता अर्थातच पूर्णत्वाच्या अवस्थासुद्धा म्हटल्या जातं. भगवान बुद्धाची या ठिकाणी प्रवचन सुरू असताना या तर बुद्ध होण्याच्या अगोदर जे आहेत ते अगोदर काय होते बोला. सिद्धार्थ होते. मग नेमकं बुद्ध कुणाला म्हणायचं आहे, बौद्ध कोण आहे याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला अवगत असणं खूप आवश्यक आहे. आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे तर 5 परिवर्जकांना या ठिकाणी बुद्धाचा जो धम्म आहे तो या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आणि मग बुद्ध नेमकं कुणाला म्हणायचं याचं उत्तर आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ते गंभीर स्वरूपाचं आहे का समजण्यासाठी सोपं आहे हे सुद्धा बघावं लागेल की नाही. का गंभीर आहे का सोपं आहे. जर आचरणात आणलं तर कसं आहे, आचरणात आणलं तर सोपं आहे. आचरणामध्ये आणायचं असेल तर ते सोपं आहे का, आचरणात आणायचं तर सोपं आहे. आचरणात आणायचं म्हटलं तर खूप कठीण आहे. ते कठीण आहे की नाही. आचरण होतं का आपल्याला. आणि मग आचरणात आणायचं तर कसं आहे काय म्हणता कापुरीताई. आचरणात आणायचं असेल तर कठीण आहे. करून बघा 5 तत्व कठीण आहे का सोपं आहे. करून बघा. अष्ट जे सांगितलेले आहेत आपल्याला या ठिकाणी अष्टशील सांगितलेले आहेत ते करून पहा सोपं आहे का कठीण आहे. 10 पारमिता करून पहा सोपं आहे का कठीण आहे. आणि म्हणून बौद्ध मनुष्य जो आहे बुद्ध, धम्म आणि संघ याला काय होतो शरण जातो ना. आपण बुद्धाला शरण जातो, धम्मालाही शरण जातो आणि संघालाही शरण जातो. बरोबर आहे ना सुनीता. 3 रत्नाला आपण काय करतो शरण जातो. आणि म्हणून हे 3 जे रत्न आहेत या बुद्ध धम्म संघ यांना शरण जातो. तर शरण जाणं म्हटलं म्हणजे काय हे सुद्धा माहीत पाहिजे ना. शरण जातो, बुद्धालाही शरण जातो, बुद्धाच्या धम्मालाही शरण जातो आणि धम्माच्या संघालाही शरण जातो. आणि मग शरण जातो म्हटलं म्हणजे काय याचा अर्थ काय आहे हे सुद्धा या ठिकाणी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. भारतामध्ये या ठिकाणी बुद्धाच्या बाबतीत फार अशा वेगवेगळ्या गैरसमजुती सुद्धा आहेत. म्हणून प्रथम आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की नेमके बुद्ध कोण आहेत. बुद्ध देव आहेत का, मग का ईश्वर आहेत का. बुद्ध कोण आहेत बेटा, देव आहेत का बुद्ध. कोण म्हटलं देव नाही, नाही आहेत ना. मग ईश्वर आहेत का. मग बुद्ध काय आहेत
तर बुद्ध मग मानव आहेत का? देव नाही, ईश्वर नाही, तर मग मानव आहेत का? बोला. आपल्याला संवादातून आपल्याला धम्म शिकायचा आहे. बुद्ध मानव आहेत का? काय म्हणता रंजना? बुद्ध मानव आहेत? तर बुद्ध मानव आहेत का? तर बुद्ध एक विशेष मनुष्य प्राणी आहे, अर्थातच मानव आहेत. बुद्धाला शरण जाणं म्हणजे बुद्धांना शरण जाणं म्हणजे बुद्धांना आपला आदर्श मानणं. बुद्धाला आपण शरण जातो. शरण का जातो? तर त्यांचे आदर्श मानतो आपण त्यांना. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतो? जर आपण या ठिकाणी काही असेल तर यांनी यावं आणि आपल्या आदर्शाची पूजा करावी. आणि म्हणून आपण काय म्हणतो? बुद्धांना आपण आदर्श मानणे, आपला आदर्श मानणे. मग बुद्ध कोण होते? तर बुद्ध मनुष्य आहेत, मानव आहेत, जसं आत्ताच या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. मग आपण कोण आहोत? बुद्ध मानव आहेत, मनुष्य आहेत. आपण कोण आहोत? काय म्हणता अनुसयाताई? आपण कोण आहोत? मनुष्य आहोत, मानव आहोत. मग जे बुद्धांनी प्राप्त केलं आहे ते आपणही प्राप्त करू शकतो का? बुद्ध मनुष्य होते, मानव होते. आता आमच्या अनुसयाताई म्हणले आपणही मानव आहोत. म्हणजे बुद्धांनी प्राप्त केलेलं आहे ते आपण प्राप्त करू शकतो का? प्राप्त करू शकतो का? जे बुद्धांनी प्राप्त केलेलं आहे ते आपणही प्राप्त करू शकतो का? परंतु प्राप्त करण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा स्वीकार करावा लागेल. प्राप्त जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अगोदर त्याचा स्वीकारावं लागेल ना, घ्यावं लागेल ना, ते स्वीकार करावा लागेल. त्याचा स्वीकार तर केला आम्ही. बुद्धाचाही स्वीकार केला, बुद्धाच्या धम्माचाही स्वीकार केला आणि धम्माच्या संघाचाही स्वीकार केला ना. स्वीकार केला आणि स्वीकार केला तर आचरणात आणणं सुद्धा आवश्यक आहे ना. स्वीकार तर केलेला आहे पण आचरणात आणणं आवश्यक आहे की मी या ठिकाणी बुद्धाला शरण जातो. महामानव सिद्धार्थाने आपल्या जो काही दृढ संकल्प केला होता, काय केलं त्यांनी? दृढ संकल्प केला होता. मनुष्याच्या दुःखाच्या कारण जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने एक संकल्प केला होता. आणि तदनंतर ते काय झाले? मग बुद्ध झालेले आहेत. मग त्यांनी जो संकल्प केला, त्यांनी संकल्प करण्यासाठी कोणचं हातामध्ये हतियार घेतले का? आपल्याला दिसतं ना वेगवेगळ्या देवांच्या हातामध्ये, दिसतं का? तर मग बुद्धांनी या ठिकाणी कोणतं हतियार घेतलंय का? नाही. कोणतं शस्त्र घेतलेलं आहे का? नाही. कोणती सेना होती का त्यांच्या मागे? सेना होती का? नाही. बिना हतियार, बिना सेना, बिना ललकार, कुणाला ललकारलं सुद्धा नाही. पण काय केलं? मग मारच्या सेनेला हरवलं ना. कोणत्या सेनेला हरवलं? मारच्या सेनेला हरवलं. बिना ललकार, बिना हतियार, सैन्य दल नाही, घोडदळ नाही, काहीच नाही. परंतु मारच्या सेनेला काय केलेलं आहे? हरवलेलं आहे. मारच्या सेनेला हरवलेलं आहे. मग ही मारची सेना म्हटलं म्हणजे काय? बुद्धांनी मारच्या सेनेला हरवलेलं आहे. आणि मग मारची सेना म्हटलं म्हणजे काय? मारची सेना म्हटलं म्हणजे काय? आपलं कालच्या भागात झालेलं आहे, काल मी सांगितलेलं आहे स्पष्टीकरणासहित. आणि मग मारची सेना म्हटलं म्हणजे काय? बोला, एखादा दोन मुद्दे सांगा. काय म्हटलं अक्का? हा बोला. आणखी बोला. कोण म्हटलं?
अगदी बरोबर आहे. अभिनंदन सुनीताताई कांबळे. लोभ जो आहे, मोह अर्थातच माया जी आहे, 2 मुद्दे सांगितले ताईनी. बोला, बाकीचे बोला. 2 मुद्दे सांगितलेली आहेत. मारची सेना, अगदी बरोबर आहे. नाटकराई, आता शांत बसायचे. चला बाकीचे आता. चला एक एक 2-2 मुद्दे उचला. राग कोण म्हटलं? अच्छा अच्छा, सुनीता गवळीने या ठिकाणी राग म्हटलेला आहे. काल याच्यावर आपण पाहिलं होतं. बरोबर आहे. अभिनंदन आपलं सुद्धा. बरोबर आहे. चला बाकीचे बघूयात आणखी. लोभ, माया, मोह, राग, छल, कपट, ईर्ष्या, वेगवेगळे भेद इत्यादी 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 हे प्रकार आहेत. कशाचे आहेत? बोला. संवादातून आपल्याला धम्म समजायचं. मी सगळं काल सांगितलंय, परंतु हे स्पष्टीकरण करून मी तुम्हाला याच्यावर सगळं आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा ही याची उजळणी घेणार आहे आणि पुढे चालणार आहे. काय आहे ह्या? तर मारसेना आहेत. ह्या सगळ्या काय आहेत? तर मारसेना आहेत. ही मानवाला हमेशा आपल्यामध्येच गुरफटून टाकते की नाही? ही माराच्या सेना, ह्या माराच्या सेना आपल्या सर्वांना याच्यात गुरफटल्या जातो का नाही? आपण कशामध्ये गुरफटल्या जातो? आपण क्रोध, जो राग या ठिकाणी सांगितलेला आहे, रागामध्ये गुरफटल्या जातो. जो लोभ सांगितलेला आहे, वेगवेगळ्या आपल्याला लोभ शमतो का? नाही, वाढतच जातो ना. आज हे भेटलं, उद्या दुसरं, उद्या ते भेटलं, परवाच्या दिवशी तिसऱ्याचीच अपेक्षा होते. मग ही लाभ म्हणजे लोभ जो आहे तो वाढतच जातो. मायाचा झंझाळ आहे की नाही आपला? हे माया मोह जे एक दुसऱ्याच्या बद्दल छल कपट करतो ते. आणि मग ईर्ष्या ज्या आहेत, वेगवेगळे आपल्यामध्ये भेद निर्माण झालेले आहेत, आणखी काहीतरी वेगवेगळे हे प्रकार आहेत. हे काय आहेत? ह्या मारच्या सेना आहेत. आणि ही काय करते? ती ही मानवाला त्याच्यामध्येच राह म्हणती, माझ्यातच राह तू. आज हे भेटलं ना, उद्या दुसऱ्याची इच्छा करायची, याच्यातच गुरफटायचं, याचा राग त्याच्या राग करतच राहायचं. त्या काय गाठीला गाठ मारतच राहायची. ती काय गाठ सेल होऊ द्यायची नाही, पक्की झाली पाहिजे. तर ह्या ज्या काही सेना आहेत आम्हाला मानसाला गुरफटून टाकतात. ही सेना आम्हाला विचार, मनाचा विचार करण्यासाठी काय आहेत? ह्या बाधा आहेत. आता मनाचा विचार काय आहे? तर आम्हाला मनाचा विचार कोणता करायचा? तर सम्यक विचार आला पाहिजे ना मनामध्ये. सम्यक विचार म्हणजे चांगला विचार. चांगला विचार येण्यासाठी हे सगळं काढून फेकावं लागेल ना. आणि मग मनाचा सम्यक विचार जो आहे, हा सम्यक विचार येण्यासाठी काय आहे? तर ह्या बाधा आहेत, ह्या आडवं येतात. तेव्हा तर आम्ही या मारसेनेला, या मारसेनेच्या वर्चस्वावर असतो. या मारसेनेच्या वर्चस्व आहे की नाही आपल्यावर? या मारसेनेचं काय आहे? आपल्यावर वर्चस्व असतं आणि ती बाहेर आपल्याला निघूच देत नाही. देते का निघू? निघूच देत नाही. तेव्हा आम्ही काय विसरतो? मग मानव धर्म विसरतो. काय विसरतो आम्ही? एका मानवाने दुसऱ्या मानवावर प्रेम केलं पाहिजे ही भावना आम्ही काय करतो? विसरून जातो. मानव धर्म विसरून जातो आणि या मारसेनेचे काय होतो? मग कैदी होतो. या मारसेनेचे काय होतो? कैदी होतो, बंदिस्त होतो. आणि ह्या कैद्याला जेलमध्येच अडकून ठेवतो. म्हणजे आपण ह्या मारसेनेचे काय आहोत? मग कैदी आहोत. झालं ना आपले? मारसेनेचे आपण काय होतो? मग कैदी आहोत. हा कैद्याला जेलमधून जर आम्हाला या ठिकाणी खरोखरच स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर, संध्या, जर आपल्याला स्वतःची, आपण सध्या जेलमध्ये आहोत, कैदी म्हणून आहोत या मारसेनेचे,
आणि आपल्याला जर स्वतःला याच्यातून सुटका करून घ्यायची आहे तर या आपण सध्या आता काय आहोत, कैदी आहोत, जेलमध्ये आहोत. जर आम्हाला खरोखरच स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर सुटकेचा मार्ग म्हणजे काय आहे, तर बुद्धाचा मार्ग आहे. सुटका करून घ्यायची ना स्वतःची, तर स्वतःची जर सुटका करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कोणता मार्ग आहे, मग बुद्धाचा मार्ग आहे. आणि या संसारामध्ये हे गृहस्थ जीवन जगत असताना या जीवनामध्ये राहून सुद्धा हा मार्ग आपण प्राप्त करू शकतो. की नाही? नाही तर एखाद्याला काय वाटतं, केलं असतं पण काय करू आता, मी संसारामध्ये आहे, त्याच्यातून मला बाहेर पडायला थोडं एवढं हे करायला वेळ लागतो. आणि म्हणून या संसारामध्ये या ग्रस्त जीवनामध्ये सुद्धा राहून आपण हा मार्ग प्राप्त करू शकतो. कुणी कुणी हा मार्ग प्राप्त केलेला आहे, संसारामध्ये राहून सुद्धा, ग्रस्त जीवनामध्ये राहून सुद्धा हा कुणी कुणी मार्ग प्राप्त केलेला आहे, बोला. अगदी बरोबर आहे, अभिनंदन. आपलं आणखी नाव सांगा, बोला. संसारामध्ये राहून सुद्धा त्यांनी हा मार्ग प्राप्त करू शकतो आणि प्राप्त करून घेतलेला आहे. गोयंकाजीचं नाव ऐकण्यात आहे आपल्या? गोयंकाजीचं नाव ऐकण्यात आहे का कुणाच्या? सुनीता आपल्या एकटीच्याच आहे, आपल्या नाहीये का? जे इगतपुरीला जे साधना सेंटर केंद्र आहे, हां बरोबर आहे. तर असे बरेच आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येतील. तर यांनी संसारामध्ये राहून सुद्धा, बोला नाटकराई, या संसारामध्ये राहून सुद्धा, ग्रस्त जीवनामध्ये राहून सुद्धा हा मार्ग आपण प्राप्त करू शकतो. आणि विशेष म्हटलं म्हणजे मनुष्यासाठी कसा आहे हा मार्ग, मग मनुष्यासाठी, मानव प्राण्यासाठी हा मार्ग कसा आहे? कल्याणकारी मार्ग आहे ना. बुद्धाचा मार्ग कसा आहे? कल्याणकारी आहे. जर याची आपण सुरुवात केली या मार्गाने जाण्यासाठी, तर त्याचा सुरुवात म्हणजे प्रारंभ काळ कसा आहे? कल्याणकारी आहे. दुःखाकडे नेणार आहे का? नाही ना, आनंदाकडे नेणार आहे, म्हणजे कल्याणकारी आहे. याची सुरुवात केली, याचा प्रारंभ काळ कसा आहे, मग कल्याणकारी आहे. जर आपण मध्यापर्यंत गेलो तर याचा मध्य कसा आहे? कल्याणकारीच आहे, आनंददायी आहे, कल्याणकारी आहे. जर आपण या ठिकाणी अंत अर्थातच शेवटपर्यंत गेलो तर बोला, कल्याणकारीच आहे, आनंददायी आहे. अर्थातच प्रारंभ, मध्य आणि अंत एकंदरीतच काय आहे, तर कल्याणकारी आहे. दुसरं असं आहे की आपण या ठिकाणी धम्माला शरण जातो. बुद्धापर्यंत कळालं. दुसरं काय आहे? धम्माला शरण जातो. मी धम्माला शरण जातो आणि मी धम्माला शरण जातो. पालीमध्ये याला धम्म म्हणतात, संस्कृतमध्ये याला धर्म म्हणतात. मग यामध्ये आपणास सावधगिरी राखणं सुद्धा आवश्यक आहे. आपण पाहतो की भारतामध्ये धर्म अर्थातच धम्म याचा अर्थ जी जात आहे किंवा जाती धर्म, आपल्या कार्यानुसार जात निर्माण होते, याला आपण काय म्हणतो? या अगोदर आपण पाहिलेलं आहे की ज्या वर्ण व्यवस्था होत्या, वर्ण व्यवस्था ही वर्ण हिंदू व्यवस्था जातीवर आधारित होती. जी जातीवर आधारित होती वर्ण व्यवस्था, बोला 4 होते वर्ण. काय म्हणता रंजना? बोला बोला, बोलक्या पाहिजे बरं का सगळ्या. बरोबर आहे. हे 4 काय होते? वर्ण होते आणि याच्यावर जाती व्यवस्था आधारित होती. याच्यावर ही जाती व्यवस्था आधारित होती. अर्थातच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे काही धर्म व्यवस्था होती, जाती विशिष्ट काम करणे सुद्धा यामध्ये होतं. म्हणजे काय तर धर्म परंपरा, याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी आता विस्तारित सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळं माहिती आहे.
परंतु बौद्ध धम्मामध्ये धम्म याचा अर्थ असा नाही. आपण धम्माला शरण जातो ना, आणि मग बौद्ध धम्मामध्ये याचा अर्थ असा नाही, उतरंडी नाही याचा अर्थ. उतरंडीचं मी या ठिकाणी उदाहरण दिलं होतं तुम्हाला. तर या बौद्ध धम्मामध्ये याचा अर्थ असा नाही. धम्म याचा अर्थ मार्ग आहे. धम्म याचा अर्थ काय आहे? मार्ग आहे. आणि हा मार्ग आम्हाला बुद्धाकडे घेऊन जाणार आहे. हा मार्ग कुठे घेऊन जाणार आहे? बुद्धाकडे घेऊन जातो. आणि तो मानवाच्या कल्याणाकडे घेऊन जाणार आहे. मानवाचं कल्याण आहे ना याच्यात, मानवाच्या कल्याणाकडे घेऊन जाणार आहे, विकासाकडे सुद्धा घेऊन जाणार आहे. आपल्या याच्यामध्ये विकास सुद्धा होणार आहे, आणि म्हणून विकासाकडे सुद्धा घेऊन जाणारा आहे. जो मार्ग आपणास मानवास अर्थातच मनुष्य प्राणी बनवण्यास मदत करतो. जे जे काही आपणास ज्ञान आहे, ज्ञान आहे म्हणजे त्याला पालीमध्ये प्रज्ञा म्हटलेलं आहे, आपण त्याला ज्ञान म्हणूया. जे जे काही आपल्याला प्रज्ञा प्राप्त झालेली आहे किंवा जे जे आपल्याला ज्ञान आहे, आणि करून म्हणजे प्रज्ञा प्राप्त करून ज्यामध्ये माया आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, याकडे घेऊन जाण्यास काय करते? मदत करते. हे ज्ञान ह्या गोष्टी आपल्याला अवगत करते ना, ह्या गोष्टी शिकवते, आणि मग याकडे घेऊन जाण्यास आपल्याला मदत करते, आणि आपण त्या ठिकाणी शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी सुद्धा हे मदत करते. त्यालाच आपण काय म्हणतो? मग धम्म म्हटलेला आहे. जो पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी काय करतात? मदत करतात, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? धम्म म्हणतो. आता या ठिकाणी धम्माबद्दल जर सविस्तर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर धम्माबद्दलचे स्पष्टीकरण वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा या ठिकाणी केले जाऊ शकते. आपण या ठिकाणी एक स्पष्टीकरण घेणार आहोत, जे की बौद्ध ग्रंथामध्ये हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे, जो या ठिकाणी 5 परिव्राजकांना सुद्धा बुद्धाने अवगत केलेला आहे, सांगितलेला आहे, आणि बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा हा शब्द बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. तर आपले मुख्य इंद्रिय काय आहेत? प्रत्येकाने सांगायचं नाही, एक एकच सांगायचं आहे. मुख्य इंद्रिय सांगायचे आपल्याला. नाक, बरोबर आहे. कापुरेताईने नाक सांगितलेलं आहे. दुसरं कोण सांगणार? कान. नाक झालं, कान झालं. दुसरं? हा, डोळे, बरोबर आहे. बोला. ते जिवा वगैरे, हा बरोबर. आणखी? त्वचा. आणखी? हा, हे 6वं इंद्रिय आहे, नंतर आहे हे. आणखी? हात आणि पाय. चालायला लागणार आहे ना. तर हे काय आहेत? आपले मुख्य इंद्रिय आहेत. काय आहेत आपले? हे मुख्य इंद्रिय आहेत. काय काय? बोला आता. डोळे, कान, नाक, हात, पाय, जीभ आणि स्पर्श, जे संध्यानी सांगितलं होतं, स्पर्श. आणि मनाचा भाग तर नंतर येणार आहे. इत्यादी काय आहेत? हे शरीराचे मुख्य असे इंद्रिय आहेत. मग हे इंद्रिय कशा आहेत? आपल्याला यांनी संवेदना होतात वेगवेगळ्या. या इंद्रियांनी काय होतं आपल्याला? हे शारीरिक अवयव आहेत आपले. आपणास या संसारामध्ये जीवन जगत असताना या शरीराची काय होते? आपल्याला या मुख्य अवयवाची आवश्यकता असते की नाही? हे मुख्य अवयव आपल्याला जीवन जगत असताना मदत करण्यात, कोणतेही कार्यकाम आपण जे आहे या इंद्रियाद्वारे करत असतो. जर समजा आपल्याला हे हातच नसतील तर आपण ती हाताची प्रक्रिया करू शकू का? नाही करू शकणार. जर पायच नसतील तर चालू नाही शकणार. डोळे नसतील तर पाहू नाही शकणार. कानच नसतील तर ऐकूच नाही शकणार. बरोबर आहे. आणि मग
हे जे मुख्य इंद्रिय आहेत, जर आपल्याला एक दोन अवयव नसतील तर आमचे काम चालू राहील का? नाही राहणार. परंतु हे जर सर्वच इंद्रिय आपल्यामध्ये नसतील तर काय होईल? तर आमचं काम किंवा आम्ही काही करू शकू का? काही करणं संभव आहे का? नाही ना, आम्ही काहीच करू शकणार नाहीत. हे आम्हाला सगळेच अवयव नसतील तर आम्ही काही करू शकणार नाही. बरोबर आहे. जर आपण एखाद्या गाडीचं उदाहरण घेतलं किंवा एखाद्या सायकलचं उदाहरण घेतलं, सायकलला पण जसे चाक असतं, ब्रेक असतं, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तशाच पद्धतीनं मानवाला सुद्धा ह्या मुख्य अवयव आवश्यक असतात. आणि हे अवयव नसतील तर माणूस कोणतीच प्रक्रिया करू शकत नाही. तशाच पद्धतीने जर आम्हाला धम्म अवगत करायचा असेल, जर आम्हाला धम्माच्या मार्गाने जायचं असेल तर मग पंचधम्म इंद्रिय सुद्धा आम्हाला आवश्यक आहेत. जसे शरीरासाठी आपल्याला हे मुख्य इंद्रिय आवश्यक आहेत, तसंच आम्हाला पंचधम्म इंद्रिय सुद्धा आवश्यक आहेत. आणि मग पंचधम्म इंद्रिय म्हटलं म्हणजे काय? बोला. पंचधम्म इंद्रिय म्हटलं म्हणजे काय? जसे आता आपण शरीराचे पाहिले अवयव, आता आपण पंचधम्म इंद्रिय पाहणार आहोत. जसे आपल्याला शरीराचे मुख्य अवयव पाहिले आपण, कान, नाक, हात, डोळे. हे जर नसतील, आपल्याला हातच नसतील तर आपण क्रिया करू शकत नाही, डोळेच नसतील तर आपण ती क्रिया करू शकत नाही, कान नसेल तर आपण ऐकू शकत नाही, पाय नसेल तर आपण चालू शकत नाही. तसे आम्हाला या धम्म जगात में जीने के लिए, या धम्म जीवनामध्ये जगत असताना आम्हाला धम्म दिले आहे. या धम्मामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी पंचधम्म इंद्रिय दिलेले आहेत. पंचधम्म इंद्रिय दिलेले आहेत, ज्याला आम्ही पंचशील म्हणतो. ज्याला आम्ही काय म्हणतो? बरोबर आहे की नाही? सुरुवात करतो की नाही त्यांनी? पंचशील, पाच तत्व, तिथूनच सुरुवात आहे ना सगळी. आणि सांगताना पण मी तिथूनच सुरुवात केलेली आहे आधीच. जे पाच तत्व आहेत, ज्याला आपण काय म्हणतो? पंचशील म्हणतो. आपण पूजेला सुद्धा पंचशिलापासूनच सुरुवात करतो. आलं ना संध्या लक्षात? तर हे पंचशील जे आहेत हे सुद्धा अशाच प्रकारे आहेत. पंचशील आम्हाला या धम्म जगात जगण्यासाठी काय करतात? मग मदत करतात. आम्हाला धम्माच्या जगामध्ये जगायचं आहे. तर या धम्म जगात जगण्यासाठी आम्हाला मदत करतात. ते आम्हाला धम्म जगण्यामध्ये विकास कसा करायचा, विकास करण्यास सुद्धा मदत करतात. त्यामुळेच तर पंचधम्म इंद्रियाचं महत्त्व या ठिकाणी आहे. त्यामुळेच काय आहे मग या ठिकाणी या पाच तत्वाचं, अर्थातच पंचधम्म इंद्रियाचं काय आहे मग महत्त्व आहे. जेव्हा आम्ही विकास करतो तेव्हा आम्ही धम्म मार्गावर चालतो. आम्ही धम्मावर आधारित जीवन जगत आहोत. या पाच धम्म इंद्रियापैकी जे हे पाच धम्म इंद्रिय आहेत, जसं आपण त्याला पंचशील म्हटलेलं आहे, पाच तत्व आहेत. पंचशील याच्या आचरणामध्ये आपण धम्म समाविष्ट आहे. हे इंद्रिय जे आहे, या इंद्रियामध्ये कोणते शब्द काय येतं? अर्थातच आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे सगळ्यांना, डोळे, कान, नाक, हात, पाय, जीभ, स्पर्श इत्यादी इत्यादी. हे शारीरिक काय आहेत? तर शारीरिक इंद्रिय हे संवेदनाचे अवयव आहेत. जसं आपल्याला या ठिकाणी डोळ्याने ही सृष्टी पाहतो, कानाने ऐकतो, हाताने वेगवेगळी क्रिया करतो, पायाने चालतो, आणि जे त्वचेने काय होतं आपल्याला स्पर्श जाणवतो, है ना? थंड, गरम सगळे स्पर्श आपल्याला या त्वचेने जाणवल्या जातात. आणि मग ह्या ज्या काही हे धम्म इंद्रिय जे आहेत, पाच तत्व जे आहेत, आम्हाला धम्म जगामध्ये जगण्यासाठी काय करतात? मदत करतात. या ठिकाणी ज्या
5 धम्म इंद्रियापैकी आपण प्रथम या ठिकाणी 4 धम्म इंद्रिय पाहणार आहोत. किती धम्म इंद्रिय पाहणार आहोत? 4 धम्म इंद्रिय पाहणार आहोत. याचं विभाजन जे आहे, जोड्या लावणार आहेत आपल्याला. जोड्या लावल्या का आपण कधी? ज्या 10वी पर्यंत 12वी पर्यंत असतील त्यांना माहिती आहे जोड्या कशा लावायच्या. तर बेटा आपल्याला येतं ना परीक्षेत जोड्या लावा. तर ह्या धम्म इंद्रियाचे आपल्याला विभाजन करायचं आहे. 2 वर्गात याचं विभाजन करायचं आहे. प्रत्येक वर्गामध्ये 2 इंद्रिय येतात आणि ते एक दुसऱ्यावर कशा पद्धतीने आधारित आहेत. एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियावर कसं आधारित आहे. आताच मी म्हटलं ना, एक अवयव नसलं तर आपली क्रिया होऊ शकत नाही. सायकलमध्ये आताच म्हणले हवा नसेल तर सायकल चालू शकत नाही. त्याला सुद्धा सगळे पार्ट पाहिजेत तेव्हा ती सायकल चालते. आणि तशाच पद्धतीने या धम्म इंद्रियामध्ये जगत असताना या 4 धम्म इंद्रियाचे आपल्याला विभाजन करायचे आहे. 2 वर्गात या ठिकाणी विभाजन करत असताना प्रत्येक वर्गामध्ये 2 इंद्रिय येतात आणि ते एक दुसऱ्यावर कसे अवलंबून असतात, एक दुसऱ्यावर कसं आधारित आहे, पूरक आहेत. पहिल्या जोडीमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत श्रद्धा आणि प्रज्ञा. पहिली जोडी कशाची लावणार आहोत आपण? मी तर श्रद्धा याचा अर्थ अंधश्रद्धा नाही. श्रद्धा याचा अर्थ अंधश्रद्धा नाही. बौद्ध धर्मामध्ये आम्हाला अंधश्रद्धा सांगितलं का? नाही सांगितली. अंधश्रद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलेली नाही. अंधश्रद्धाला या ठिकाणी कोणतेच स्थान सुद्धा नाही. या श्रद्धा याचा अर्थ जे आहे बुद्ध धम्म संघ याच्या प्रती आपली सकारात्मक भावना आणि आपल्या बुद्ध धम्म संघ यांचा जो स्नेह म्हणजे जवळीकता आहे. जवळीकता वाढल्यानंतर आपल्या जवळीकता ज्यावेळेस आपली येते त्यावेळेस त्याच्यामध्ये आपली माया वाढते, प्रेम वाढतं, जिव्हाळा वाढतो. आणि मग बौद्ध धर्मामध्ये श्रद्धा याचा अर्थ जो आहे असा आहे. त्याच्याबद्दल आपली अतूट अशी श्रद्धा असणं, ती अंधश्रद्धा असता कामा नये. प्रज्ञेचा अर्थ आपणास या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगता येईल, परंतु प्रज्ञेचे वर्णन जे आहे ते 4 आर्य सत्यामध्ये आहे. ते 4 आर्य सत्याचे ज्ञान होय. आणि मग ते 4 आर्य सत्य कोणते आहेत? 4 आर्य सत्य एक एक सांगायचे. 4 आर्य सत्य कोणते आहेत? झालेला भाग आहे, केवळ तुम्हाला समजण्यासाठी स्पष्टीकरण देत आहे. आर्य सत्य बोला. जगामध्ये दुःख आहे. आर्य सत्य आहे की नाही? जगामध्ये आहे का दुःख? आहे का कुणी सुखी? मग पहिलं आर्य सत्य, जगामध्ये दुःख आहे हे आर्य सत्य आहे. दुःख आहे तर दुःखाला कारण आहे. कोणतीच गोष्ट कारणा वाचून राहते का? कशाचं ना कशाला कारण आहेच, है ना? कारण असल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडू शकत नाही. जर दुःख आहे तर दुःखाला कारणही आहे ना? विनाकारण दुःख होतं का? नाही होत. दुःख आहे तर दुःखाला कारण सुद्धा आहे. म्हणजे त्याला कारण काय आहे? तर तृष्णा हे आर्य सत्य आहे. त्याला कारण आहे ना, कारण हे सांगावं लागेल ना. नाही तर म्हणसाल कारण कारण आहे म्हणल्या मॅडम, कारणच नाही सांगितलं. कारण काय आहे? त्याची तृष्णा आहे. तृष्णा सुद्धा हे आर्य सत्य आहे. आणि मग तृष्णा निरोध आर्य सत्य आहे. तृष्णाचा काय करायचं आहे आपल्याला? निरोध म्हणजे नायनाट करायचं आहे, नष्ट करायची तृष्णा. आणि तृष्णा हे निरोध आर्य सत्य जे दुःख निरोध करता येते, अर्थातच दुःखाचा नाश करता येतो. अर्थातच जो निर्वाण या बुद्धत्वाकडे आपल्याला नेण्यासाठी मार्ग मोकळा होतो. मग आर्य अष्टांगिक मार्ग या ठिकाणी आर्य सत्य जे आहेत, जी तृष्णा उद्भवल्यास तिला रोक लावावा लागणार आहे. जर तृष्णा उद्भवलीच, तृष्णा उद्भवती ना, तिला का म्हणू शकतो का आपण? नाही, ती उद्भवल्या जाते ना. मग तिला आपल्याला रोखायला लावावं लागतं, थांबवावं लागेल ना जर उत्पन्नच झाली तर. आता माझ्याकडे समजा स्कूटी आजकाल निघलेली आहेत. जास्त आमच्या महिला ज्या आहेत स्कूट्या चालवतात. अगोदर सायकली होत्या, आता स्कूट्या वगैरे आलेल्या आहेत. बरोबर आहे ना? आहे का?
नाही तर सायकलीचं उदाहरण घ्या, ज्याला जे घ्यायचं ते डोळ्यासमोर ठेवा. कुणी सायकल घ्या, कुणी स्कूटी घ्या, कुणी गाडी घ्या, कुणी 4 व्हील घ्या, ज्याला जे आवडेल ते डोळ्यासमोर घ्यायचे. तर आता आपण या ठिकाणी गाडीमध्ये बसलो आहोत, आपण चालवत आहोत मस्त मजेने, लगे गाडी चालू आहे, चालवत आहोत, बसलेलो आहोत त्याच्यावर आहे ना. आणि चालवता चालवता खूप छान चालवत आहोत. चालवता चालवता एक कोणीतरी लेकरू चालं, नसा एखादा मध्ये प्राणी चाला, एखादं कुत्रं चालं मध्ये, तर त्याला आपण काय करतो? ब्रेक लावतो. बरोबर आहे, ब्रेक लावणं आवश्यक आहे ना. तर त्याला आपण काय करतो? मग ब्रेक लावतो. आणि ब्रेक लावल्यानंतर ती गाडी थांबते है ना. ब्रेक नाही लावलं तर काय होते? ऍक्सिडेंट हो गया, रब्बा रब्बा होईल ना. होईल की नाही? आणि मग ब्रेक लावणं आवश्यक आहे जिथे तृष्णा उत्पन्न झाली. जिथे तृष्णा उत्पन्न झाली तिथे लोप पावण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? ब्रेक लावावं लागणार आहे. दुःख सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी थांबवण्यासाठी जी तृष्णा उत्पन्न झालेली आहे तिला आपल्याला असं ब्रेक लावावं लागेल. नाही तर मग पुढे ॲक्सिडेंटच आहेत, त्याच्यातच लगे बसावं लागणार आहे मग है ना. अर्थातच जिथे तृष्णा लोप पावते, संपते, तिथे दुःख सुद्धा संपते. आणि मग दुःख निरोध आहे की नाही? हे आहे की नाही उपाय याच्यावर? दुःख निरोध जर आपणास प्रज्ञा बदलत जात असेल आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर याविषयीचे साहित्य जे आहे किंवा याचा संदर्भ आपल्याला घ्यावा लागेल. ती आपण या ठिकाणी जोडी सांगितलं होतं, ती जोडी लावा लागेल. आपली जोडी कोणची चालली होती? श्रद्धा आणि प्रज्ञा. बरोबर आहे. माझ्या महिला इथेच आहेत गड्या, हुशार झाल्या आमच्या महिला. श्रद्धा आणि प्रज्ञा. मग श्रद्धा आणि प्रज्ञा याचं आपल्याला संतुलन ठेवावं लागेल. नाही तर काय होतं? इकडचं पार्ट इकडं जास्त जातं, कधी इकडं जास्त जातं. संतुलन, इक्वेलिटी आपल्याला खूप आवश्यक आहे. संतुलन ठेवणं. आपण दुकानावर जातो, काही खरेदी करतो है ना. खरेदी करत असताना आपण माप पाहतो, बरोबर आहे का? आता आमच्या महिला माळवं जास्त घेतात भाजीपाला, याचंच उदाहरण घेऊ वाटलंच तर. किराणा वगैरे आमचे मालक आणतात सगळे, भाजीपाला तर घ्यावा लागेल. जर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं ना माप, जरा कमी, अरे का रे हे माप तर असं वरी चाललंय, बरोबर मापच देणे झाला बाबा तू है ना म्हणतो आपण. आणि म्हणून हे माप सुद्धा असणं आवश्यक आहे, बरोबरी असणं आवश्यक आहे. श्रद्धा आणि प्रज्ञा इथे एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी मुद्दा जो आहे, बौद्ध धर्माच्या अनुसार ह्या दोन इंद्रियाचे श्रद्धा आणि प्रज्ञा याचं संतुलन ठेवावं लागेल. जर आपल्याला मध्ये श्रद्धा अधिक आहे, जर आपल्यामध्ये श्रद्धा अधिक आहे, श्रद्धा म्हटलं म्हणजे काय? बोला मराठीमध्ये काय म्हणतात आणखी थोडे सोप्या भाषेत? अच्छा, तर ही श्रद्धा जी आहे अधिक अटूट आहे. श्रद्धा खूप आहे, अटूट आहे, खूप श्रद्धा आहे. श्रद्धा खूपच आहे त्याची, पण प्रज्ञा प्राप्तच नाही, त्याच्यात ज्ञानच नाही, प्रज्ञाच नाही, ज्ञानच नाही. तर तुमची श्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धा होऊ शकते ना. श्रद्धा तर खूप आहे, अटूट आहे, पण ज्ञानाचा पत्ताच नाही, प्रज्ञेचा पत्ताच नाही त्याच्यात. मरी मायला शेंदूर लावतच राहिलेत, हाय का त्याच्यात काही? अगरबत्त्या लावतच राहिलेत, पुढेला पुढे आणूनच ठेवायलेत. आहे का त्याच्यात? श्रद्धा आहे ना, तिथे श्रद्धा आहे. म्हणून काय होईल, शेंदुरावर शेंदूर, थप्पीवर थप्पी लागतच राहील त्याला.
अगरबत्तीच्या पुड्यावर पुढे लागतच राहील. श्रद्धा आहे तिथे, पण प्रज्ञा आहे का हो? प्रज्ञा आहे का तिथे? प्रज्ञा आहे का? नाही. मामाला माप तर बरोबर सांगितलंय. इथं श्रद्धेचं माप इकडं वरी व्हायला, ही प्रज्ञा खाली चालली ना. इथं काय व्हायलंय? ही श्रद्धा एवढी उंच चालली, प्रज्ञेचं मापच खाली आहे इकडं. आणि आम्हाला तर बरोबर माप पाहिजेत. भाजी घ्यायला चालू, आम्हाला बरोबर माप घ्या पाहिजे नाही ते. हे माप कसं व्हायलंय? श्रद्धा लय चालली इथं वरी चालली, प्रज्ञा खाली व्हायली. इक्वेलिटी व्हायली का? बरोबर व्हायले का? इथं पार्ट होत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी यामध्ये श्रद्धा अधिक आहे, अटूट आहे आणि प्रज्ञा प्राप्तच नाही, त्याचे ज्ञानच नाही, तर तुमची आपली श्रद्धा ही काय होते मग? अंधश्रद्धामध्ये ती रूपांतरित होते. त्याचं ज्ञानच आपल्याला मिळालंच नाही आतापर्यंत काही. केवळ वाटी वाटी लावतच राहिलो, पण ज्ञान काही मिळालं का? नाही. आणि ते वाटी वाटी काऊन लावलं? तिथे श्रद्धा होती ना लय मोठी है ना, त्याच्यामुळं. पण प्रज्ञाच नव्हती. जर आपल्यामध्ये प्रज्ञा अधिक असेल, जर आपल्यामध्ये प्रज्ञा अधिक असेल आणि श्रद्धाची कमी आहे, तर तुमची प्रज्ञा त्या ठिकाणी व्यर्थ जाते. आता इथं प्रज्ञा खूप आहे, पण श्रद्धेचा अंशच नाही, श्रद्धाच नाही तिथं. प्रज्ञा तर खूप आहे, खूप विचार म्हणते, खूप ज्ञान म्हणते, कितीतरी डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. तर या ठिकाणी हे जे पार्ट आहे श्रद्धा, संध्या आपला मुद्दा आता येतोय. इथे श्रद्धा खूप आहे, म्हणजे सॉरी इथे प्रज्ञा खूप आहे. आता खूप शिकलेले आहेत आम्ही खूप शिकलो. आता बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षण दिलं, खूप शिकलो, डिग्र्या घेतल्यात. अख्खा गाडा अभ्यासक आहेत, LLB झालेली आहे, डॉक्टरेट झालेला आहोत, प्राध्यापक प्राचार्य झालेला आहोत, मोठं गेली. तर प्रज्ञा खूप आली आमच्याकडे, पण श्रद्धा खाली गेली ना. आणि आम्हाला तर बरोबरी सांगितलेली आहे जोडी लावायला. जोडी लावायची ना आम्हाला. कशाची जोडी लावायची? श्रद्धा आणि प्रज्ञेची. इथं प्रज्ञा वरती गेली आणि श्रद्धा खाली आली. आणि जर आपल्यामध्ये प्रज्ञा अधिक असेल आणि श्रद्धाची कमी असेल, तर तुमची प्रज्ञा क्षुल्लक, शैक्षणिक, बौद्धिक बनणे. त्याच्यामुळे या दोनचे संतुलन आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय आहे? याच्या दोन्हीचं संतुलन आवश्यक आहे. श्रद्धा आणि प्रज्ञा कशी पाहिजे मग? समान पाहिजे. या इंद्रियापैकी ही एक जोडी या ठिकाणी आहे. आता एक जोडी पाहून इथे थांबू, कारण जास्त सांगितलं तर आणखी वर जातं. मग दुसरी जोडी पाहूया, वीर्य आणि समाधी. वीर्य आणि समाधी. वीर्य याचा अर्थ काय आहे? बोला. अगदी बरोबर आहे. बघा आमच्या गवळीताई किती व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. वीर्य म्हणजे कार्य करणे. आम्हाला पण आनंद होतो ना असं सांगितलं. त्याला ऊर्जा म्हणू किंवा कार्य करण्याची शक्ती म्हणू, जसं आताच या ठिकाणी आपल्याला ताईंनी सांगितलेलं आहे. जो योग्य आहे तेच या ठिकाणी करणं. 8व्या आणि 9व्या शताब्दीमध्ये महान बौद्ध भंते या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, ज्यांचं नाव शांतीदेव आहे. त्यांनी वीर्याची व्याख्या दिलेली आहे, ती म्हणजे चांगल्या कार्याच्या तलाशीमध्ये, शोधामध्ये राहणारी क्रियाशील व्यक्ती. क्रियाशील म्हणजेच काम करणं. क्रियाशील व्यक्ती ही उत्साहित, आनंदी असते, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. मग बौद्ध मनुष्य क्रियाशील असणं आवश्यक आहे. बौद्ध मनुष्य कसा पाहिजे? क्रियाशील पाहिजे, कार्य करणारा पाहिजे. तो आळसी असता कामा नये. बौद्ध मनुष्यामध्ये आळस असता कामा नये, तो क्रियाशील असावा. त्याने बौद्ध कार्यामध्ये भाग घ्यावा, तरच बौद्ध आंदोलन कसं होईल? मग सफल होईल ना.
आज आपल्याला हा धम्म पुढे न्यायचा आहे. तुम्ही इथे आलात, तुम्ही श्रवण केलं, तर तुम्ही आपल्या मुलांना सांगू शकाल, तरच याच्यामध्ये वाढ होईल ना. आणि म्हणून हे जर आपल्याला आंदोलन सफल करायचं असेल तर ते तुम्हाला कार्य करावं लागेल. वीर्यासोबत जे आहे समाधी होती है. समाधी याचा अर्थ मन शुद्ध करणं म्हणजे पवित्र करणं. समाधी याचा अर्थ काय आहे? चित्त शुद्धी करणं, मन शुद्धी करणं, मन पवित्र करणं, चित्त शुद्धी करणं आणि जागृत असणं. जागृत असणं म्हणजे या प्रकाशाच्या उच्च स्तरावर ह्या गोष्टी आपल्याला घेऊन जातात. परंतु येथे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे की दोन्ही इंद्रियामध्ये संतुलन असणं सुद्धा आवश्यक आहे. कारण आपण संतुलन पाहिलं पुन्हा पुन्हा इथे. या सुद्धा दोन्ही गोष्टीमध्ये काय पाहिजे? संतुलन पाहिजे. वीर्य आणि समाधीमध्ये. वीर्य म्हणजे कार्य करायचंय आणि समाधी जी आहे सावधगिरी बाळगणं. या दोन्ही इंद्रियामध्ये संतुलन असणं आवश्यक आहे. काही लोक खूप क्रियाशील अर्थातच काम करणारे असतात, खूप काम करणारे असतात, खूप क्रियाशील असतात, परंतु वास्तवमध्ये ते क्रियाशील नसतातच. ते केवळ असंतुष्ट आणि चंचल असतात. ते अविरत हमेशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपलं कार्य करतच जातात, परंतु काहीच कार्य या ठिकाणी करत नाहीत. याचे कारण त्याचे वीर्य आणि समाधी याचं संतुलन नसतं. एकीकडे असेही लोक असतात की ते केवळ शांत बसतात, त्याच्यासाठी ते हिमालयामध्ये सुद्धा उंच उंच याच्यावर जातील किंवा एखाद्या गुफामध्ये सुद्धा साधना करतील, गुफामध्ये सुद्धा बसतील, परंतु येथे त्यांच्याकडे समाधी सुद्धा असेल. गुफामध्ये बसलेले आहेत, त्यांच्याकडे समाधी सुद्धा असेल, परंतु वीर्यच नाही. वीर्य नाही, कामच करायचं नाही ना. समाधी प्राप्त आहे, ज्ञान प्राप्त आहे, सगळं आहे, परंतु इकडे वीर्यच नाही. कार्य करण्याची गुफामध्येच बसलेले आहेत. इकडं लोकांना सांगायचा पत्ताच नाही. समाधी असेलही परंतु त्या ठिकाणी वीर्यच नसेल, कार्यच नसेल, कार्यशक्तीच नसेल, तर त्यामुळे त्याची समाधी सर्व लोकांना किंवा जनतेसाठी कशी आहे? मग बोला, निरर्थक आहे ना. काहीतरी उपयोगाची आहे का त्याची समाधी, त्याचं ज्ञान, त्याची प्रज्ञा उपयोगाची आहे का? इकडे कार्यच करणार ना. एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, सगळ्या घेतल्या, पण समाजासाठी काय उपयोग? काय आहे का? काहीतरी वीर्य आहे का? काहीच नाही. खूप ज्ञान वाढले, खूप समाधी लागली, एखाद्या गुफेमध्ये जाऊन बसलाय, ज्ञान भेटले, सगळं भेटले, परंतु वीर्यच नाही. त्याचा फायदा आहे का? काही नाही, निरर्थक आहे ना. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात वीर्य आणि समाधी यामध्ये संतुलन पाहिजे. जर असेल तर तुम्ही काम करा ना, सांगा इतरांना, कळू द्या, तेही काहीतरी भाग घेतील ना. आणि म्हणून वीर्य आणि समाधी यामध्ये संतुलन असावं. आम्ही क्रियाशील असावं, परंतु आमचे मन शांत आणि स्थिर असणं सुद्धा आवश्यक आहे. आमचं मन कसं असणं आवश्यक आहे? शांत आणि स्थिर सुद्धा असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या पहिल्या ज्या धम्म इंद्रिय या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत, धम्म इंद्रियाच्या जोड्या पाहिलेल्या आहेत. बोला आता कोणत्या पाहिल्या? पहिली जोडी श्रद्धा आणि प्रज्ञा, दुसरी जोडी वीर्य आणि समाधी. तर अशा ह्या आपल्या इक्विलिटी जोड्या पाहिजे, म्हणजे श्रद्धा आणि प्रज्ञा बरोबर पाहिजे, वीर्य आणि समाधी सुद्धा बरोबर पाहिजे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. बाकीचा भाग आपण उद्या घेऊयात. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग
तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.